बिहार निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला। या निकालाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं। महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच नंबर 1चा पक्ष होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून येणार असल्याचं फडणवीस म्हणाले। तर जिथे शक्य आहे तिथे युती होणार, मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला। काँग्रेसच्या या एकला चलोरेच्या भूमिकेवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, तसंच आमचा पक्षही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। माझं काय संबंध, आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेलांनी भंडाऱ्यातील एका सभेत कुणीही स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिले असं ते म्हणाले। शिवाय निवडणुकीत पैसे लागतात आणि लोक पैसे घेतात, पण मत द्यायचं त्यालाच देतात असं पटेलांनी म्हटलंय। त्यामुळे पटेलांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची जोरदार चर्चा रंगली आहे। आपण सक्षम आहोत, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्याच म्हणजे काय, ठीक आहे दोन पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक, पैसे माध्यम आहे, जरूर लागतात। प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पटेलांचा रोख आपल्याकडे नसल्याची प्रतिक्रिया दिली। तर ही विचारधारा लोकशाहीसाठी हानिकारक असून पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्या साठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांग। दुर्दैव। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात सध्या खलबतं सुरू आहेत। याच दरम्यान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे। सन्मानानं युती झाली तर ठीक, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी मित्रपक्षांना इशारा दिला। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की ते सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोशावर आम्ही लढायला तयार आहोत। आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते, आणि जिथे सन्मान नाही, शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही, ती समाजसेवेकरता जन्माला आली। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती, पण सध्या हाच आनंदाचा शिधा बंद केल्याची खंत गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवली। आपला आनंदाचा शिधा आता तो काही दिवसापासून आता बंद झालेला असेल, पण त्यांच्या काळामध्ये आनंदाचा शिधा आपण पाहिला असेल। दसरा आला तर आपला किराणात आपल्या रेशनवर आपल्याला मिळायचा, दिवाळी आली तर आपल्याला मिळायचा, 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळायचा। जी योजना शिवसेना प्रमुखांनी सुरू केली होती, शिवभोजन योजना, ती सुरू करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला।
महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतीच एका नवीन पक्षाची एंट्री झाली। हा पक्ष म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी। ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष PS संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर संगमा यांनी हा पक्ष स्थापन केला होता। आता जिल्हा परिषद निवडणुकीत NPP पक्ष आदिवासी भागात आपले उमेदवार देणार आहे। महाराष्ट्रात या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळुकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर निवडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी पक्ष विचार करतोय आणि शीर्ष नेतृत्व जसं जे काही आम्हाला गाईडलाईन देईल त्या गाईडलाईननुसार आम्ही ते लढवू। सोलापूरच्या करमाळा नगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। करमाळा विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांसह सामूहिक राजीनामे वरिष्ठांकडे पाठवले। काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यात सुरू असलेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता। यातूनच चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेमध्ये आणून त्यांच्यावर नगरपालिका निवडणूक प्रभारी पद दिल्यानं बागल समर्थक नाराज झाले होते। यातूनच दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखा प्रमुख आणि त्यांनी नोंदवलेल्या जवळपास 20,000 शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे पाठवले। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल हे भाजपमध्ये येतील असे संकेत दिले आहेत। त्यांचे 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केलेले त्यांचे नाही, आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार का, याविषयी जयंत पाटलांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित लढणार नाहीत। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। तसंच काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढणार का हा त्यांचा निर्णय आहे। आमच्याशी त्यांची अद्याप चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। प्रयोग केलेला नाही आहे। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाही आहे किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथं निवडणूक करतो असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजे। तिथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। सांगलीच्या पलूस नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नगराध्यक्षपदावर दावा सांगितला। पलूसमध्ये भाजप राष्ट्रवादी दोस्तीत कुस्ती रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजपनं पलूस नगर परिषदेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून सोनाली नलावडे यांचं नाव जाहीर केलं। मोठं शक्ती प्रदर्शन करून त्यांनी अर्जही दाखल केला। भाजपचे नेते सर्जेराव नलावडे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून दावेदारी सुरू होती। शेवटी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करून नारळही फोडले। त्यानंतर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज भरण्यात आला। आपल्या देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपण पलूसमध्ये भाजपचं सरकार आणायचं आहे। त्या आपल्या 10 वर्षात पलूसचा काहीही विकास झालेला नाही। पलूस आहे तिथंच आहे, अजून पलूसची काही प्रगती नाही आणि पलूसचा जर खरंच आपल्याला विकास करायचा असेल एक ऐतिहासिक विचार करू। सांगलीतल्या विटा नगर परिषदेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चुरस पाहायला मिळाली। पण नगराध्यक्षपदावरून भाजप शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्षपदासाठी कालपर्यंत 5 अर्ज दाखल झाले। त्यामुळे नगराध्यक्षपदाचा कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाचा काढायचा हा पेच भाजप शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे। इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या विरोधाला डावलून भरत शहांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना देण्यात आली। माजी उपनगराध्यक्ष भरत शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षानं जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हीही पक्षाला धोडकावू असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला होता। तरीही गारटकरांनी उमेदवारी त्यांना मिळाली नाही। त्यामुळे प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झालं। त्यामुळे प्रदीप गारटकर त्यांची अधिकृत भूमिका आता उद्या मांडणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील मतदारांना एका इच्छुक उमेदवारानं 50% गृहोपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवलं। महागाईच्या जमान्यात मतदारांना हे आमिष दाखवून मतं मागण्याचा
हेतू असल्याचा आरोप होतोय। प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। भाजपकडून तिकिटासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवलं। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल यासह अनेक वस्तू 50% उपलब्ध करून देण्याचं त्यांनी प्रलोभन दाखवलं। जालना महापालिकेत सध्या महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळतो। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे। युतीवरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपा आणि रावसाहेब दानवेंवर टीका केली होती। भाजपला कोणाचीही गरज नसून त्यांना एकला चलोरेची हौस आली आहे अशी टीका खोतकर यांनी केली होती। त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलं। एकीकडे युती करायची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षावर आरोप करायचे हे संयम ढाळल्यासारखं आहे। स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची हे चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले। पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतं। थोडा संयम ठेवला पाहिजे। एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे। पण त्यांच्यासोबत आम्ही बसू, बसल्याच्या नंतर निर्णय करू। एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकत आहे। शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे। बस म्हणजे फक्त मित्र पक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काय नाही। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी आमदार धनंजय मुंडेंवर आरोप केला। आपला विरोध करण्यासाठी नाथरामधल्या फार्म हाऊसवर मुंडेंनी बैठका घेतल्याचं सोळंकेंनी म्हटलं। याबाबत अजित पवारांनाही कल्पना दिल्याची माहिती सोळंकेंनी दिली। नांदेड जिल्ह्यात निवडणुका या महायुतीसोबतच व्हाव्यात अशी शिवसेनेची प्रामाणिक इच्छा असल्याचं स्थानिक शिवसेना आमदार आनंद बोढारकर यांनी म्हटलं। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही महायुतीतील मित्रपक्षांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचं बोढारकर यांच्यासह आमदार बालाजी कल्याणकर यांनीही सांगितलं। मात्र युती नाही झाली तर आम्हीही स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे। दोन्ही मित्रपक्षाशी बोलणं चालू आहे आणि दोघांकडे आम्ही प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सकारात्मक ते विचार करतील। नाही झालं तर आमचे उमेदवार तयार आहेत। आमच्याही उमेदवारांनी नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमचे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रस्ताव नाही आला तर आमची तयारी। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपरिषदांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांमध्येच लढत पाहायला मिळते। भाजप नेते आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक होतीये ती म्हणजे जिंतूर नगर परिषदेची। इथे बोर्डीकर यांच्या विरोधात विजय भांबळे यांनी उमेदवार दिला आहे। आज उमेदवार त्यावेळेस नगराध्यक्ष मागच्या 5 वर्ष होत्या। त्या 5 वर्षामध्ये काय विकास झाला आहे सगळ्या जनतेला माहिती। म्हणून बरीच काही कामं आपल्या जिंतूर शहरात अपूर्ण राहिलेले आहेत। जिंतूर शहरामध्ये आतापर्यंत जे काम म्हणजे रोड आणि नाली याशिवाय कुठलेच काम झाले नाही। आज भाजपाच्या माध्यमातून आपण उद्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज एक नवीन काहीतरी एक संकल्पना या पक्षाकडून आहे। असं काहीतरी नवीन कार्य जिंतूर शहरामध्ये अजूनपर्यंत लाभलं नाही। लोक वंचित आहेत त्या कार्यात। धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार शोध मोहिमेला सुरुवात झाली। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपालिकेकडून ही शोध मोहीम राबवण्यात येते। 20 पर्यवेक्षक आणि 20 प्रगणक शिक्षकांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा संपर्क सुरू असून धाराशिव शहरात 94,000 मतदारांपैकी 2,731 मतदारांची नावं ही वेगवेगळ्या वॉर्डमध्ये आढळली आहेत। नगर परिषद धाराशिव निवडणूक 2025 अंतर्गत धाराशिव शहरातील जे दुबार नावे आहेत ते दुबार नावे प्रत्येक प्रभागातून शोधून त्याच्यावर शासन निर्णयानुसार जे कारवाई करायची त्याबाबत आज आमचे शिक्षक, पर्यवेक्षक, प्रगणक यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केला। पत्नीसह त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचं कमळ हाती घेतलं।
ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून आलेले नेते नवे प्रयोग करत असल्याचं म्हणत क्षीरसागरांनी अजितदादांची साथ सोडली. सिंधुदुर्गातील मालवणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ममता बराडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान आम्ही कुणालाही आव्हान देत नाही आणि घेतही नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली. यावेळी राणेंनी मित्रपक्ष भाजपलाही टोला लगावला. जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी 3 तारखेला. माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे, जिल्ह्याच्या विकासावर आहे. तिथून कसोबरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगर परिषदेत शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी नीता सावंत कविटकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार दीपक केसरकर हे उपस्थित होते. यावेळी शहरातील दीपक केसरकर यांचं कार्यालय ते नगर परिषदाशी भव्य रॅली काढून शिंदे सेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागते. युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू. युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती. परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा सुद्धा नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही. याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू. रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. महाडमध्ये सुनील तटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा चांगलाच समाचार घेतला. दळवींनी केलेली वक्तव्ये निंदनीय आहेत आणि आपल्यावर टीका करणारी माणसं ही न्यूनगंड आणि भयगंडानं पछाडलेली आहेत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत नेटानं काम करू असा इशारा तटकर यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना दिला. ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडाने पछाडलेली भयगंडाने पछाडलेली माणसं अशा पुढचे वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे. अरुण गवळीची धाकटी मुलगी योगिता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भायखळा 207 प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचं तिनं जाहीर केलं. याआधी अरुण गवळीची भावजय वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळीनं पालिका निवडणूक लढवली होती. पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेत भाजप विरोधात सर्वपक्ष एकवटल्याचं चित्र आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तसंच दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता असल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी म्हटलंय. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा देखील छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्षपदासह 25 नगरसेवकांच्या जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत. आमचा निर्णय झालेला आहे. नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि सर्व एकत्र आहे. स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या नगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना पक्षानं पेण नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत लढण्याचा निर्धार केला. मात्र हातमिळवणी करण्यास गेलेल्या शिंदे सेनेला भाजपनं धुडकावून लावल्याचा प्रकार समोर आला. पेण विधानसभेचे स्थानिक भाजप आमदार रवी पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानं संतापलेल्या दळवी यांनी याचं खापर सुनील तटकर यांच्यावर फोडलं. आशावादीत आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं टाळायची गरज होती. पण नेहमीपणे दिसत नाही तसं. आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली. त्यांनी घोषणा अधिकृत केली.
जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पाठी मागे तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असे नक्की आम्ही जाणून चाललो आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली. रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे फोटो पाहायला मिळाले. काँग्रेसनं सोबळाचा नारा दिल्यानंतर भाजपविरोधात मवी आणि मनसेनं युती केली, तर भाजप देखील मित्रपक्षांना सोबत न घेता स्वबळावर लढणार आहे. रायगडच्या महाड नगर परिषदेची रणधुमाळी जोमानं सुरू आहे. महाड नगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यानं महायुतीत ठिणगी पडली. महायुतीतील शिवसेनेनं सर्व 20 उमेदवार जाहीर केल्यानं एकला चलो रेचा नारा दिला. आम्ही लोकसभेला वाकडीमान केली असती तर सुनील तटकरे यांचा टांगा पलटी आणि घोडेफरार झाला असता असा टोला गोगावलेंनी लगावला. शिवाय या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ते थोडे दिवसात बघायला मिळेल असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला दिला. आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीशरा असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगापलटी घोडेफरार हे लक्षात ठेवा. कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत. आम्ही आत्ताच होईल नाही ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण. नागपुरात भाजपनं शेवटपर्यंत युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं विदर्भातील 55 नगरपरिषद आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली. विदर्भात शिवसेना सोबळाच्या तयारीत पाहायला मिळते, त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात 27 पैकी 19 ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप झालं असून उर्वरित ठिकाणी आज एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याचं कृपाल तुमाणे यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीच्या निवडणुकीपैकी आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने 19 नगर परिषदेचे एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे. भारतीय जनता पक्षासोबत युतीचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. त्यामुळे आम्ही आता मैत्रीपूर्ण लढती करणार आहोत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा नगराध्यक्षपदासाठी सुषमा साखरकर यांचं नाव घोषित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा केली. तुमसर साकोली आणि पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती यावेळेला प्रफुल्ल पटेल यांनी दिली. आज आपल्या भंडारामध्ये जवळपास आपलं सगळं उमेदवारीचा आराखडा तयार झालेलाच आहे. काही 1-2-4 ठिकाणी काही नाव बाकी असेल ते पण उद्या नक्कीच आपण फायनल करणार आहोत. आणि अधिकृतरित्या आपण फक्त एकच अजून उमेदवारी आज जाहीर करतोय, ते सुषमा सुनील साखरकरची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.